श्री सिद्धारूढ स्वामी चरित्र प्रकरण 5। तेथून निघाल्यावर पुढील गावास जातेवेळी एका कोसावरच दिवस मावळला। तेव्हा भीम भिवू लागला व आता काय करावे, आम्हाला तू कोठे घेऊन जातोस असे म्हणाला। तेव्हा सिद्ध म्हणाले, दुःख करू नकोस, देव आहे, तो ज्या मार्गाने नेईल त्या मार्गाने जाऊ। इतक्यात सोमाच्या पायात काटा मोडला। हा कोण त्रास, मी तुझ्याबरोबर आलो नसतो तर बरे आलो, आता उपाय नाही। इतक्यात अंधार पडला व थोडासा पाऊसही पडला आणि त्यांना मार्गात एक देऊळ दिसले। त्याचा रस्ता सोडून ते दुसरे बाजूस गाव होता, त्या बाजूस वळले। तिकडे रानडुकरे व रानातले इतर प्राणी ओरडत होते। त्यांच्या कलकलाटाने मुले आधीच गर्भगळीत झाली होती। इतक्यात सोमाचा पाय निसटून तो खाली पडला। तेव्हा सिद्ध म्हणाले, तुम्ही गुरुकृपा करून घेण्याकरिता बाहेर पडला, पण त्याला विसरून देहभावाकडेच लक्ष देऊ लागला, यामुळे हे दुःख होत आहे। हे देहभावाचे दुःख आता एक घटकेत नाहीसे होईल असे समजा, कारण ही भ्रांती फार जन्मांच्या प्रवाहाने वाहत आली आहे व ही भ्रांती जन्मप्रवाह संपेपर्यंत राहणार, यामुळेच त्रिकालबाधा होते। या भ्रांतीचा नाश होण्याकरिता उपाय केला पाहिजे। पण गुरुचा शोध करण्याकरिता निघालेल्या आम्हास अंतर्यामी असलेल्या गुरुदेवाने हे दुःख उत्पन्न केले, कारण आम्हाला देहाचा मोह सुटावा व वैराग्य उत्पन्न व्हावे म्हणून ही संकट येतात। ही जर आम्ही सहन केली नाही तर अंतर्यामी असलेला गुरुदेव आमचे सत्य पाहण्याकरिता दुःखकारक जन्म देऊन परिहार करील। जे आरंभी दुःखदायक असते ते परिणामी सुखकारक होते, जे प्रथम सुखदायक असते ते अंती दुःखदायक होते। ते कसे ते पहा। विषय प्रथम सुखदायक असतात, पण शेवटी मरणाच्या वेळी दुःखदायक होतात व विषयांबद्दलचे वैराग्य प्रथम दुःखदायक असते, पण शेवटी जन्ममरण चुकवून ब्रह्मानंद देणारे होते। असे सांगितल्यानंतर मुले म्हणाली, तू केलेला उपदेश बहिर्मुख असलेल्या आम्हाला योग्य नव्हे, अंतर्मुख झालेल्या जितेंद्रिय महात्म्याला उपयोगी आहे। आता या गावात जाण्याचा रस्ता आम्हाला दाखीव। सिद्ध म्हणाला, तुमच्या देव गावच काय, असे असेल तर हा गाव पहा। असे म्हणून एक दिवा दाखविला व ते त्या दिव्याच्या धोरणाने जाऊ लागले। थोड्या अंतरावर गावाबाहेरचे एक पडके देवालय दिसले। तेथे जाऊन ते बसले। इतक्यात जोराचा पाऊस पडू लागला व देवळाचा काही भाग पडल्याचा आवाज झाला। तो ऐकून सोम म्हणाला, असल्या पडक्या ठिकाणी आम्हाला का घेऊन आलास? आम्ही जिवंत राहू की नाही याचा भरमवसा वाटत नाही। हे ऐकून सिद्ध म्हणाले, गाव पाहिजे म्हणाला, गाव मिळाले तरी सुख नाहीच। थोडीशी इच्छा पूर्ती झाली तरी मनुष्याला सुख होत नाही, कारण मन आणखी दुसरीकडे जाते, ते थांबविण्याचा उपाय करावा। ही गोष्ट होईपर्यंत अपरात्र झाली, नंतर पाऊस थांबला। तेव्हा त्या दोघांना फार भूक लागली होती व आता काय करावे या विवंचनेत ते आहे। इतक्यात भीम म्हणाला, आता भिक्षेला जाऊ। सोमाने त्याला अनुमोदन दिले व चांगला उपाय काढलास असे म्हणाला। सिद्ध स्वस्थ निजले, तेव्हा आपण दोघेच जाऊ असा विचार करून ते गावात शिरले। कुत्री भुंकून अंगावर येऊ लागली, तेव्हा पळत पळत ते एका छपरात दडून राहिले। तो घरचा मालक उठला व म्हणाला, अरे चोरांनो, काल माझे म्हशीचे रेडकू चोरून नेलेत व आज काय नुकसान करावयाचा तुमचा इरादा आहे? तेव्हा ते म्हणाले, आम्ही चोर नव्हे दादा, भिकारी आहो, आम्हाला काहीतरी अन्न घाला, तेव्हा तुम्हाला कपाळमोक्ष भिक्षा घालतो असे म्हणून मालक सोटा आणाव्यास आत गेला। तेव्हा ते दोघेही पळून दुसऱ्या गल्लीत गेले। इतक्यात समोरून 2 गस्तवाले धावत आले व ह्यांना धरून म्हणाले, आमच्या गावाचा नाश करणारे हेच दिसतात। लहान मुलाप्रमाणे आहे, पण ह्यांच्या मागे कोणीतरी मोठा मनुष्य असेल। असे म्हणून त्यांना चावडीस चला, म्हणजे तुम्हास योग्य प्रायश्चित मिळेल असे म्हणाले। ते ऐकताच दोघेही, आम्ही तसली कामे करणारे नाही,
बाबा तू मुलाबाळाचा असशील, आम्हावर दया कर, आम्हाला थोडेसे अन्न दे, असे म्हणाले. तेव्हा एक गस्ती म्हणाला, तुमच्या अंगावर चांगली वस्त्रे दिसतात, मग भीक का मागता? तेव्हा मुले म्हणाली, आम्ही वाट चुकलो महाराज. तेव्हा तळवार म्हणाला, आता अपरात्री गावात फिरता त्या पडक्या देवळात जाऊन निजा व सकाळी चालते व्हा. त्यांना सोडले तर पुरे असे झाले होते. लागलेच ते सिद्धाजवळ आले व त्यांनी झालेले वर्तमान त्याला कळविले. तेव्हा सिद्ध म्हणाला, अरे रे, तुम्हास फार दुःख झाले. तुम्ही स्वामीवर विश्वास ठेवीत नाही व अन्नाची इच्छा करिता, त्यामुळे तुम्हाला अन्न तर मिळत नाही, पण दुःख मात्र मिळते. मागे तयाची रमा होय दासी, हे ध्यानात ठेवा. मी शिवध्यानतत्पर असल्यामुळे तुम्ही जाताच एका पुजाऱ्याने देवाला नैवेद्य आणून ठेविला. तो नैवेद्य घेऊन मी तुमची वाट पाहत बसलो आहे. नंतर त्या दोघांनी कपाळ बडवून घेऊन त्राही त्राही म्हणून प्रायश्चित घेतल्यावर सिद्धाने त्याला देवापुढील नैवेद्य दाखविला. मग तिघांनीही पडरसान्न सात्विक आहार घेतल्यावर तेथेच खोज्यात असलेले पाणी पिऊन ते निजले. त्यावेळी भीम म्हणाला, घरून येऊन फार दिवस झाले. सोम्ही म्हणाला, मला घरी जावेसे वाटते. तेव्हा सिद्धाने सांगितले, तुमची मने गुरुचा शोध करण्यास तयार झाली नाही, याकरिता तुम्ही घरी जा. तेव्हा ते दोघेही परत फिरले व तू गुरुशोधनाच्या अधिकारास योग्य आहेस, त्याचा तपास करून धन्य हो, असा आशीर्वाद देऊन चालते झाले.